माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद दासबोध दशक 1 समास 9 परमार्थ स्तवन याचे कथन करणार आहे. आता स्तव हा परमार्थ जो साधकांचा निजस्वार्थ नांतरी सामर्थ्यांमध्ये समर्थ योग. आता परमार्थांचे गुणवर्णन करून सांगतो, कारण परमार्थ हे साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे तरी परम सुगम परी जानासी जाला दुर्गम का जयाचे चुकले वर्म सत्माकडे. खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत समागम केला तर त्यांची सहज प्राप्ती होते, पण लोकांना हे मालूम पडत नाही, त्यामुळे त्यांना तो अति दुर्मिळ वाटतो. नाना साधनांचे उद्धार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार वेदशास्त्री जे सार ते परब्रह्म प्राप्तीची अनेक साध्य आहेत, पण त्यांचे फळ कालांतराने मिळते. पण संत समागम हा रोकडा व्यवहार आहे, म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तात्काळ मिळते. वेदशास्त्राचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तात्काळ अनुभवास येतो. आहे जरी चहूकडे परी अणु मात्र दृष्टी न पडे उदास परी एकीकडे पाहता दिसेना. तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे, पण पाहाव्यास गेलो तर अणु मात्रही दृष्टीस पडत नाही. सर्व संग परित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगी समर्थ इतरा सहा गुह्यार्थ सहसा न कळे. जे योगी असतात ते सुषुम्ना नाडीद्वारे षटचक्रे भेदून हृदय काश मार्गाने गुप्तपणे स्वस्वरूप दर्शन करू शकतात. त्यांच्या ठिकाणी या मार्गाचे ज्ञान नको आक्रमण्याची संस्था असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही. सागराचेही निजसार अखंड अष्टे अपार नेऊ न सकती तस्कर काही केल्या. परमार्थ हा सर्व सारांचेही निजसार असून तो अखंड अक्षय व अपार असा परब्रह्म स्वरूपच असतो. त्यास कुणी चोरू शकत नाही. तयास नाही राजभये अथवा नाही अग्निभय अथवा स्वापदभये बोलूच नये. त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा स्वापदभय नाही असल्या भयाची गोष्टच कुणी बोलू नये. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी चढेना जेथेचा तेथे. परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही. कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही, जिथल्या तिथे ते स्थिर असते. ऐसे ते निज ठेवणे कदापि पलटो नेणे अथवा नव्हे आदिकवणे बहुधा काळे. अशी ही अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कधीही काळ लोटला तरी त्यात अधिक उणे होत नाही. अथवा ते मुसवटेना अथवा दृश्य होईना ना तरी पाहता दिसेना गुरु अंजनेविन. त्याचप्रमाणे जे दिसतही नाही व दृश्यही होत नाही, पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहून गेले तरी ते दिसत नाही. मागा योगी समर्थ त्यांच्याही निजस्वार्थ यासी बोलिजे परमार्थ परमभूय म्हणून.
पूर्वी जे समर्थ संपन्न योगी होऊन गेले त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परमगुप्त असतो म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला, येरा असूनी अलभ्य झाला जन्मोजन्मी. ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करत नाही त्यांना ते जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्यूची, आणि पदवी संयोज्यतेची सान्निध्याची लाभे. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूंची वार्ताही नसते. उत्कट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. माया विवेके मावळे, सार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे अंतर्यामी. सारासार विवेकामुळे मायेचे पतन नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती घेऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. प्रपंच वाटे लतिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका अंतरी आला. प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रकट होते. ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांड बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी उलट झाली. अंतरंगात स्वस्वरूपाचा अनुभव आला म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले विटलेले वाटू लागते. ऐसा हा परमार्थ जो करी त्याच्या निजस्वार्थ, आता या सामर्थ्यास समर्श किती म्हणून म्हणावे. परमार्थ जसा आहे जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते, हा इतका श्रेष्ठ थोर व उत्तमोत्तम आहे की त्याची प्रशंसा तरी करावी. ह्या परमार्थाकरिता ब्रह्मानिकास विश्रामता, योगी पावती तन्मयता परब्रह्मी. या परमार्थामुळे ब्रह्मादी देवांना विश्रांतीही लाभते. त्यांच्या योगाने योगी परमार्थाशी तादात्म्याचा अनुभव घेतात. परमार्थ सकळास विसावा, सिद्ध साधू महानुभवावा, सेखी सात्विक जड जीवा सत्संगी करुणी. सिद्ध साधू महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळे विसावा प्राप्त होतो. एवढेच काय तर सामान्य जड पण सात्विक जीवांनाही सत्संगानेच हा लाभ मिळू शकतो. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकांसी. परमार्थामुळेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळे संसारातून तरुण जातो. धार्मिकांना परमार्थामुळे परलोकात उत्तम गती प्राप्त होते. परमार्थ तापसासी ठार, परमार्थ साधकासी आधार, परमार्थ दाखवी पार भव सागराचा. तपस्वी लोकांचा परमार्थ आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार म्हणून त्याचा योगे या भवसागरातून पैलतरात जाता येते. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो विकारी. या परमार्थाची सरी कोणास द्यावी. जो परमार्थ करतो तो खरा श्रीमंत होय व जो परमार्थ करीत नाही तो खरा भिकारी. अशा या परमार्थाची तुलना तरी कोणाबरोबर करावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. मुख्य परमार्था आतुडे अनुभवासी.
अनंत जन्माची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरंगात आपला मुख्य परमात्मा अनुभवास येतो. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला. येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. ज्यांचे कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्यांचा जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्यांचे महत्त्व जाणत नाही ते लोक पापी असून केवळ कुलक्षया करिता जन्मास येतात. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला. येणे असोनी अलभ्य झाला जन्मी जन्मी जन्मी. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाही त्यांना ते जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्ममृत्यूची आणि पदवी सायुज्यतेची सान्निध्याची लाभे. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ता नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. माया विवेके मावळे सारा सार विचार कळे. परब्रह्मतेही निवळे अंतर्यामी. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. भाषा विवेके सावळे सारा सार विचार कळे. परब्रह्मतेही निवळे अंतर्यामी. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ता नसते. सारासार विवेकामुळे मायेचे पलट नाहीसे होते व अंतर्यामी परमात्माचा साक्षात्कार होतो. ब्रह्म भासले उदंड ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड. पंचभूतांचे थोतांड तुच्छ वाटे. सर्वत्र ब्रह्मच असून व्यापून राहिले आहे अशी अनुभूती येते. त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. प्रपंच वाटे लटिका माया वाटे लापणिका. शुद्ध आत्मांविका अंतरी आला. प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रकट होते. ब्रह्मस्थित बाणता अंतरी. संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी. दृश्याची जुनी जर्जरी पूरित झाली. अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले विटलेले वाटू लागते. ऐसा हा परमार्थ जो करी त्याच्या निज स्वार्थ. आता या सामर्थ्यास समर्थ किती म्हणून सांगावे. परमार्थ हा असा आहे की जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ थोर व उत्तमोत्तम आहे की त्याची प्रशंसा तरी किती करावी. या परमार्थाकरिता ब्रह्मादिकासी विश्रमता. योगी पावती तन्मयता परब्रह्मी. या परमार्थामुळे ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्यांच्या योगाने योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. परमार्थ सकळास विसावा. सिद्ध साधू महानुभवा. सेठी सात्विक जड जीवा. सत्संगी करुणी. सिद्ध साधू महानुभव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे सामान्य जड पण सात्विक लोकांनाही सत्संगाने हा लाभ मिळू शकतो. परमार्थ जन्माचे सार्थक. परमार्थ संसारी तारक. परमार्थ दाखवावी परलोक धार्मिकांसी. परमार्थामुळेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळे संसारातून तरुण जातो. धार्मिकांना परमार्थामुळे परलोकात उत्तम गती प्राप्त होते. परमार्थ तापसासी थार. परमार्थ साधकासी आधार. परमार्थ दाखवी पार भवसागराचा. तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रय जात आहे. साधकांचा परमार्थच आधार असून त्यांच्या योगे या भवसागरातून बैलतरात जाता येते. परमार्थी जो राज्यधारी. परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची श्री कोणास द्यावी.
जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय, व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी. पण अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी? अनंत जन्मीचे पुण्य तोडे तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आठवडे अनुभवासी. अनंत जन्माची पुण्य गाठी असेल तर त्या मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळेच आपल्या अंतरंगात आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. जेणे परमार्थ ओळखिला तेने जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला कुलक्षया कारणे. ज्याने कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचा जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्यांचे महत्त्व जाणत नाही ते लोक पापी असून केवळ कुलक्षया करताच जन्माला येतात. अध्याय दशक 1 समास 9 समाप्त.